नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी परशुराम तुप्पे, एरॉन प्रतिनिधी। आज आपण बेरनाड या गावात आलेलो आहेत आणि या गावामध्ये प्रशांत स्वामी सर यांच्या शेतामध्ये आलेलो आहेत। प्रशांत स्वामी सर यांना आपण पहिल्यांदा स्टार्टअपचं एक ड्रिंचिंग दिलं होतं, जे जर्मिनेशन करून घेतले ऊसासाठी। त्यावेळी तुम्ही बघू शकता ऊस कसं सेम प्रमाणात उगवलेलं आहे। त्यानंतर आपण आज दुसरी ड्रिंचिंग केंटॉन, सोलोटॉन आणि स्ट्रिप्टअप या तिन्ही प्रोडक्टचं मिश्रण करून आणि आपण या ठिकाणी ड्रिंचिंग बघत आहोत। ड्रिंचिंग करत आहेत, या ड्रिंचिंगमुळे एकदम चांगले फुटवे आलेले आहेत आणि जेणेकरून सेम साईजमध्ये फुटवे आलेले आहेत। आणि ह्या ऊसाची जाडी बघू शकता, जे स्टंप आहे तो एकदम जाड आलेला आहे। म्हणजे दुसऱ्या ड्रिंचिंगमध्ये पहिल्यांदा जो स्टार्टअप झाला त्याच्यानंतर सेम उगवण क्षमता आली आणि दुसऱ्यामध्ये आपण ड्रिंचिंग बघू शकताय। आपण इथं पाहतोय की म्हणजे ड्रिंचिंग शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की कशी करायला हवी। आता इथे कशी ड्रिंचिंग चालू आहे आता आपण पाहतोय आणि ह्याला आपण स्टार्टअप दिल्यानंतरचं याचं जाडी पण आपण बघू शकतो इथे। आणि सर्व ऊस एक समान उगवलेला आहे। ಈ ಪ್ಲಾಟಿಗೆ ಸ್ಟಾರ್ಟಪ್ ಇದು ಪೈಲೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ಕಿಸಿಂದೆ ಇದ್ರದ್ದು ಜರ್ಮಿನೇಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಇದು ಯಾವ ಥರ ಕಬ್ಬ ನಾಟಕಿ ಬಂದೈತೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತಿದ್ದೇವೆ। ಪ್ಲಸ್ ಇದಕ್ಕೆ ಈಗ ಸೆಕೆಂಡ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೆಂಟಾನ್, ಸೋಲೋಟಾನ್, ಸ್ಟಿಕ್ಟಾಪ್ ಇದು ಡ್ರಿಂಚಿಂಗ್ ಇಲ್ಲಿ ಸದ್ಯ ನಡೆದೈತಿ। ಯಾವ ಥರ ಡ್ರಿಂಚಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು ಇದು ರೈತರದು ಪ್ರಶ್ನೆ ಇರ್ತವೆ, ಅದು ಇಲ್ಲಿ ನಾವು ತೋರಿಸ್ತಿದ್ದೇವೆ ಯಾವ ಥರ ಡ್ರಿಂಚಿಂಗ್ ಮಾಡಬೇಕು। ಧನ್ಯವಾದಗಳು।